पती सेवेत सादर, साधू संताविषयी आदर, भुकेल्या भाकऱ्याची कदर, जिला या संस्कृतीचा आदर, जिच्या डोक्यावर पदर, तीच आमची इंडियन मदर. रामवाडी मला वाटतं का निवडली असावी. राम म्हणता रामाची होई जे, पदवी बैसून पदवी घेई जे. असं जर सच्चिदानंद बाबा काशीनाथ बाबाला विचारलं, बाबा तुम्ही रामवाडीच का निवडली, इथं खुरपण्याकरता, इथं राहण्याकरता, इथं चिंतन करता, तर एकच वाक्य असेल, इथं भगवान परमात्मा औदुंबर येऊन स्थापित झालेले आहेत. का इथं येऊन का, बाकीकडे माझ्या बाबाला जागा नव्हती का. नाही बाब, राम या शब्दाचा अर्थ आहे तो मी आहे, अहम ब्रह्मास्मी. आणि मग इथलीच जागा का निवडली, याचा कार्यकारण संबंध आहे. 700 वर्षापूर्वी योगयुद्धा त्या असणाऱ्या श्री क्षेत्र माझ्या तेरगावी गोरोबा काकांच्या सानिध्यामध्ये, आणि त्या सानिध्यामध्ये राहून इथपर्यंत यावं, आणि इथपर्यंत आल्याच्या नंतर दत्त भगवान परमात्म्याची सेवा करावी. माझं वाक्य आहे का अतिशय तोला मोलाच आहे. इथं जातीपाती म्हणल्या जात नाही. जातीपाती मोडानी माणसं थोडं हे समतेचं शिक्षण देणारं वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ आहे. इथं सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, अशी परंपरा आहे. नवे नवे जातवीत गोत कुळशीळ माता, भज त्वरित भावनायुक्त. इथं जातपात मानली जात नाही. म्हणून माझे सद्गुरू सच्चिदानंद बाबा काशीनाथ बाबा इथपर्यंत आले, आणि आल्याच्या नंतर सडा संमार्जन करावं, सुंदरपैकी परिसर झाडून काढावा, आणि त्याच्यानंतर या रघुनाथ बाबा या आणि मन रामच का, त्याचं एकमेव कारण आहे. रामवाडीच का, हाच परिसर का, त्याचे 3 विभाग आहेत. पहिला विभाग आहे जिथं देव येत असतो तिथं संत येत असतात, किंवा जिथं देव असतात तिथं संत आणावेच लागतात, किंवा जिथं संत असतात तिथं देवाला यावंच लागतं. जसं आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये अगोदर भगवान परमात्मा सिद्धेश्वर येऊन लोटांगण घातलं, नंतर ज्ञानोबराने समाधी घेतली. इथं माझे दत्तप्रभू अगोदर आले आणि सच्चिदानंद बाबांनी नंतर इथं वास्तव्य केलं. ही सच्चिदानंद अर्थात माझ्या काशीनाथ बाबांची खासियत आहे. आतापर्यंत एवढे मोठे आहेत. मला वाटतं बाबाची समाधी गंगाखेडला आहे. आता गंगाखेडला सुद्धा एक महान संत आहे. गंगाखेडला जनाबाई या गंगाखेडचे आहेत. जने येऊ दे गे मला, गौऱ्या वेचू लागेल तुला. महाराष्ट्राच्या पाठीवरची एकच यशी आहे की तिने भगवान परमात्म्याला शिव्या द्याव्या. धुंद झाला, धुंद झाला, धुंद झाला,
पोरांनो, ही आहे गौरव काकाची ताकद आणि हे माझ्या रघुनाथ बाबाचं वैशिष्ट्य. आज 150-200 मुलं आहेत माझे रघुनाथ बाबा सांभाळतात. मला सांगायचं इत्यर्थ त्रिविक्रम राजाची कथा, त्रिविक्रम राजाच्या कथेमध्ये हे प्रसंग आलाय तुमच्या गावचा. त्रिविक्रम राजाची कथा ज्यावेळेस माझ्या डोळ्यासमोरून गेली त्यावेळेस रामयश रामवाडी, हा इथं रामवाडी असं नव्हतं, रमण गाव असं होतं. नंतर काय झालं मला माहित नाही, पण त्याच्या मी तुम्हाला फोटो काढून दाखवेन. रमवाडी असं गाव होतं, मग त्याचं रामवाडी असं झालं. आणि त्याच्या इतिहासाच्या दृष्टीने मला सांगायचं इत्यर्थ तीच असणारी समाधी जनाबाईच्या गावामध्ये, म्हणजे कुठं, गंगाखेडला. आजही गंगाखेडला मोठा मठ आहे, तिथे मोठा उत्सव होतो. नवे 21 ते यांच्या शाखेचे जवळजवळ 247 का 220 असे काही मठाची उत्पत्ती आहे. आणि ती सुद्धा एकच आहे, म्हणजे फक्त दत्त दिगंबर आवती मूर्ती प्रगटली हुतळी आईशे देखोनी. आणि एकच वाक्य सांगून जातो, त्याच्या समोर गेल्याच्या नंतर अरे दत्ताची एक रूपे वांझेशी फळ मिळे. नाथ महाराजांचं वाक्य. जर कदाचित वांज माय माऊली जर दत्त जयंती दिवशी तिनं जर त्या दत्त मूर्तीला जर पदरात घेतलं आणि अश्रूने त्याच्या चरणाचा अभिषेक जर केला तर मायबाप नारदाच्या गादीवर खोटं बोलणार नाही, आयुष्यात कीर्तन करणार नाही. तिला पुत्र प्राप्ती झालीच पाहिजे, एवढी ताकद आहे दत्ताची. पण तेवढा तुमचा विश्वास असणं महत्वाचं. जर विश्वास नसेल ना, तुम्ही किती प्रयत्न करा. एकुलतं एक पोरग आहे, भयंकर खोडकर आहे, त्याला विचारलं, बापाने विचारलं काय केलं पाहिजे, रोज 2-4 खोड्या आणायच्या. विचार केला, बापाने काहीतरी सबक शिकवला पाहिजे, काहीतरी शासन केलं पाहिजे, काहीतरी पनिशमेंट केली पाहिजे. आणि विचार केला, हाताला धरलं, 10-5 फुटाची विहीर पाहिली, त्याच्यामध्ये असं खाली मुंडकं केलं, वर पाय धरले, सांग खोड्या करणार नाही. ते पोरग खाली मुंडक वर असं म्हणतो, बाबा आता मी जास्त खोड्या करील, उलट मुंडक. मायबाप बापाने सांगितलं, बेटा सांग खोड्या करणार नाही, सोडलास तर पडशील, पडलास तर मरशील, सांग खोड्या करणार नाही. शेवटी बापाने त्याला बाहेर काढून 2 चटकन तोंडात मारल्या, बाहेर काढून सांगितलं, बावळ्या सोडला असतास तर पडला असतास, राजा पडला असतास तर मेला असतास. सांगितलं, बाबा खरं सांगू, तुमचं 42 वर्षाचं वय आहे, आतापर्यंत तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त झालं नाही. बाबा इथून पुढे होण्याची शक्यता नाही. बाबा मी तुमचा एकुलता एक पोटचा गोळा आहे, माझा तुमच्यावर एवढा विश्वास आहे की तुम्ही मला सोडूच शकत नाही. काय हा विश्वास आहे, विश्वास तरी करी स्वामीवरी सत्ता. विश्वास महत्वाचा आहे. मग जर तुम्हाला वांजेला जर फळ मिळायचं असेल तर जा माझ्या काशीनाथ बाबाच्या दरबारामध्ये, घ्या काशीनाथ बाबाचा नारळ. जीवनामध्ये जर नाही पुत्र प्राप्ती संतती जर झाली तर पुन्हा मला सांगायला. पण तेवढी निष्ठा, तेवढा आदर, तेवढं प्रेम असणारा पाहिजे. आणि म्हणून तर अरे 700 वर्षापूर्वी, 700 वर्षापासून हव्यात असणारे माझे सच्चिदानंद काशीनाथ बाबा दत्तप्रभूची अव्यात सूक्ष्म स्वरूपाने चिंतन करतात. ज्यांची जसं संजीवन समाधी माझ्या ज्ञानोबरायची, तशी सद्गुरु श्री काशीनाथ महाराजांची समाधी ही सुद्धा संजीवन समाधी. संजीवन म्हणजे जिवंत समाधी. आणि जिवंत समाधी तोच महापुरुष घेऊ शकतो ज्याच्यामध्ये ज्ञानप्राप्य ताकद आहे, ज्याला ज्ञान मुद्रा लावता येते, ध्यान मुद्रा लावता येते, आज पाजपणे करता येतं, त्याचीच मुद्रा लागू शकते. मी ज्यावेळेस मंदिरात गेल्याच्या नंतर बाबांकडे पाहिलं, तेज पुंज. आणि ज्यावेळेस मंदिरामध्ये प्रवेश केला, दत्तप्रभूच्या जुन्या पादुकावर मस्तक ठेवलं, महाराज माझ्यामध्ये चैतन्य निर्माण झालं. माझी कीर्तन करण्याची वासना नव्हती, मी खूप थकलो होतो,
पण मस्तक ठेवल्याबरोबर सगळा थकवा दूर गेला. याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे दिगंबर. मला मुद्दा सांगायचा होता की तो दिगंबराचा शब्द का, आणि सांगितलं सांग तुझा भगवान परमात्मा कुठे आहे. त्यावेळेस सांगितलं मी कुठे बाजूकडे कुठे जात नाही. बापा प्रल्हादाने सांगितलं बाबा तुम्ही सर्व ठिकाणी पहा, माझा भगवान परमात्मा. सांगितलं ह्या खांबात, हो सांगितलं ह्या खांबात सुद्धा. ऐका मायबाप, लात मारली तिथं नरसिंह स्वरूपामध्ये भगवान परमात्मा प्राप्त झाले. नरसिंह स्वरूपात येऊन हिरण्यकश्यपूचा वध केला आणि शेवटी नखाच्या 10 होऊ लागल्या. विचार केला काय करावं काय करावं काय करावं, 10 होईना थांबेना. तेवढ्यात लक्ष्मी समोर आली. विचार केला, लक्ष्मीकडे धावले. शेवटी ते नास्तिक रक्त आहे, पापी रक्त आहे, एवढं मोठं रक्त नाही. त्याच नखाच्या 10 सुरू झाल्या. मायबाप माझ्या लक्ष्मी आई साहेबाने एक उंबरदोडी तोडली. उंबरदोडी तोडली आणि प्रभूला सांगितलं प्रभू फक्त याच्यामध्ये नख घाला. दोन्ही बोटाची नख घातली, त्याच्यामध्ये ती शांत झाली आणि सांगितलं याला इथून पुढं कल्पवृक्ष असं नाव असेल, म्हणून त्याचं नाव आहे कल्पवृक्ष, अर्थात दत्त प्रभूचा पूर्व अवतार. त्याला आपण दिगंबर असं म्हणतो. मग दत्त हे 2 शब्द आहेत. दत्त म्हणजे दत्त आणि पुढे त्रय, त्रय म्हणजे अत्रय. अत्रयाचे अवतार म्हणजे पूर्व दत्तात्रेय. दत्त हे अत्रयाचे पूर्व अवतार म्हणजे पुत्र म्हणलं जातं. म्हणून त्या संबंधाने दत्तात्रय भगवान परमात्मा म्हणून येता येता मी त्या असणाऱ्या औदुंबावर मस्तक ठेवलं आणि सांगितलं दत्तप्रभू सेवा तुमच्या स्वाधीने, आणि त्यांनी करून घ्यायचं ठरवलं. मायबाप ही दत्त अवतारच असा आहे की इथं सगळीकडे डोकं लावायचं गड्या, पण इथं डोकं नाही लावायचं. इथं डोकं लावलं की त्याचा 10वा आणि 13वा झालाच. सगळीकडे डोकं लावायचं, पण दत्तप्रभू आणि नवनाथ यांच्याकडे डोकं लावायचं नाही. इथं डोकं लावलं की खराटा फिरलाच. इथं फक्त एकच आहे, 2 हात आणि 3रं मस्तक. इथं आलं की नम्रपणाने अगदी व्यवस्थितपणे साष्टांग प्रणिपात करायचा आणि पुढे चालायचं. एकदा का दिगंबर भगवान परमात्मा दत्तात्रयाने आपल्यावर कृपा केली की आपलं जीवन कृतार्थ झालं. आता महत्वाचा मुद्दा असा आहे, काल दत्त जन्म झाला. आता दत्त जन्म झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी असतो तो काला. आपण आता दत्त जन्माचा प्रसंग पाहणार नाहीत, कारण दत्त जन्माचा प्रसंग पाहायला गेला तर बराच वेळ लागेल. फक्त तुम्ही सर्वांनी माझ्या मागे मागे म्हणा, सर्वांनी आपापले पदर डोक्यावर घ्या. तो पदर घ्यायचा काय संबंध आहे ना. पती सेवेत सादर, साधू संताविषयी आदर, भुकेल्या भाकऱ्याची कदर, जिला या संस्कृतीचा आदर, जिच्या डोक्यावर पदर तीच आमची इंडियन मदर. म्हणून सगळ्यांनी सावध व्हा. हरी नारायण मुखाने गात, नारद मुनी आले स्वर्ग लोकात, येऊन बैसले देव सभेत, अनुसयाचे गुण वर्णित, जुबाळा जुरेजू. अनुसयाचे गुण वर्णित, जुबाळा जुरेजू. तुम्ही नका ताण खाऊ. ही खरी दत्त जयंती. टाळ्या वाजवा यांच्यासाठी. खरी दत्त जयंती. सगळ्यांनी बिंदास, मला काळजी करू नका. त्यांनी मला टाइम दिलाय, पण मला पुन्हा 5-10 मिनिटं टाइम वाढवून द्या, मला एवढीच विनंती. कारण मी लवकर आलो, तुमचं लवकर सुरुवात झाली तर माझा काही प्रॉब्लेम नाही. हरी नारायण मुखाने गात, नारद मुनी आले स्वर्ग लोकात, येऊन बैसले देव सभेत, अनुसयाचे गुण वर्णित, जुबाळा जुरेजू. वा अनुसयाची ऐकून कीर्ती, सावित्री लक्ष्मी आणि पार्वती, विचार करीती आपुल्या चित्ती, मत्सर वाटला त्या तिघी प्रती, जुबाळा जुरेजू. मत्सर वाटला त्या तिघी प्रती, जुबाळा जुरेजू. जोरात जोरात